सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. राज्यात अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रियेसाठी एकसमान धोरणाची मागणी. राज्यातील अनुसूचित जमाती एसटी समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील अर्जदारांसाठी वेगवेगळे निकष लागू केले जात असल्याने अनेकांना अन्याय सहन करावा लागत असल्याचा आरोप करत राज्यभर एकसमान धोरण राबवण्याची मागणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्राध्यापक बळवंतराव यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनुसूचित क्षेत्राबाहेरील अर्जदारांवर अधिक कठोर निकष लादले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 342 अंतर्गत अधिसूचित अनुसूचित जमातीचा घटनात्मक दर्जा संपूर्ण राज्यासाठी समान आहे. असे असतानाही अनुसूचित क्षेत्राबाहेरील अर्जदारांकडून 1950 पूर्वीचा जमातीचा पुरावा, वंशावळ, अतिरिक्त कागदपत्रे, दक्षता पथकाची सखोल चौकशी, नातेसंबंध पडताळणी तसेच तथाकथित नामसदृश्य निकषांच्या आधारे अधिक कठोर छाननी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. प्राध्यापक बळवंतराव यांनी स्पष्ट केले की संविधानातील अनुच्छेद 244 आणि 5वी अनुसूची या अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासन व विकासाशी संबंधित आहेत. त्या तरतुदींचा अनुसूचित जमातीचा घटनात्मक दर्जा निश्चित करण्याशी संबंध नाही. त्यामुळे अनुच्छेद 244 अंतर्गत अनुसूचित क्षेत्र आणि अनुच्छेद 342 अंतर्गत अनुसूचित जमात हे दोन स्वतंत्र घटनात्मक विषय असून त्यांची गल्लत होऊ नये असे त्यांनी नमूद केले. राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांसाठी एकसमान, पारदर्शक आणि बंधनकारक पडताळणी निकष निश्चित करावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच शासनाकडे अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित क्षेत्राबाहेरील अर्जदारांच्या मंजूर व नामंजूर प्रकरणाची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध असल्यास ती सार्वजनिक करण्यात यावी. अशी माहिती उपलब्ध नसल्यास त्यामागील कारणे स्पष्ट करून भविष्यात अशा स्वरूपाची माहिती संकलित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी अशीही त्यांनी मागणी केली. राज्यातील सर्व अनुसूचित जमातीच्या नागरिकांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या भागाचा भेद न करता समान न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकास विभागामध्ये हस्तक्षेप करून राज्यभर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी एकसमान कार्यपद्धती आणि धोरण लागू करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी केली आहे. या मागणीमुळे अनुसूचित जमातीच्या नागरिकांना जात पडताळणी प्रक्रियेत समान न्याय, पारदर्शकता आणि प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.